हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। तर हा दिवस आहे रविवारचा। आता तुम्ही म्हणत असाल की सकाळची सुरुवात तर ही जी रोज देवपूजेने होते हिला कंटाळा येत नसेल का? तर तसं नाहीये। माझी सुरुवात रोजची 4 दिवस सोडले तर देवपूजेनेच होते आणि मला कंटाळा येण्याचा विषयच नाही। एखाद्या गोष्ट करण्यातून आपल्याला जर आनंद मिळत असेल आणि तो आनंद आपल्याला दिवसभर पुरत असेल तर ती गोष्ट करण्यात काय हरकत आहे। त्यामुळं माझ्या दिवसाची सुरुवात छान अशी होते। त्यामुळं मग आनंदी तर वातावरण राहतच, पण एक प्रकारची पॉझिटिव्हिटी, एका प्रकारचा उत्साह शरीरामध्ये असतो की कुठलंही काम येऊ मी ते काम पूर्ण करू शकते। त्यामुळं प्रत्येक वेळेस मी हेच करते। आणि देवपूजा म्हटलं तर आपल्या घरातील पॉझिटिव्ह स्थान म्हणजे देवघर असतं। त्यामुळं आपलं देवघर किती छान ठेवता येईल, तसंच आपल्या देवघराची स्वच्छताही तेवढी महत्त्वाची आहे। तसंच आपण देव आणलेत आणि त्यांची पूजा नाही झाली तेही चुकीचं आहे। त्यामुळं रोज जे देव आपल्या देवघरात आहे त्यांची छान पूजा झाली पाहिजे, तरच आपल्या घरात देव आणले पाहिजेत आणि देवांना छान फुलात ठेवावं। कारण जर आपण देवांना फुलात ठेवलं तरच देव आपल्याला फुलात ठेवतील ना। त्यामुळं दररोज देवांना फुलं व्हावे, कारण फुलाशिवाय देवपूजा कधीही अपूर्णच वाटते। त्यामुळं मग मी देवांना आहे ना आवर्जून फुलं जेव्हा घरी नसतात माझ्याकडे तेव्हा मी बाजारातून आणते। तर अशी छानशी देवपूजा संडेची, आणि संडेला थोडं आहे ना रिकामा वेळ असतो आणि अजून मुलांच्या शाळा चालू नाहीत, सरांच्याही नाही आहेत। त्यामुळं मला तेवढा वेळ भेटतो की देवपूजा अशी निवांत करता येईल। दिवसभर तर आपलं नंतर चालूच असतं, पण सकाळची ही वेळ असते की त्या वेळात आपण छानपैकी पूजा करू। त्यामुळं आपला दिवसभराचा जो थकवा येणार आहे ना तोही जातो। तर असं देवपूजा तर छान करूनच घेते आणि आज मला जायचं आहे बाहेर जरा। त्यामुळं मग दुसरीही कामं मला आवरून घ्यायची आहे। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिलीच, ती म्हणजे हे मी आहे ना उतरण आणली आहे। आता ती कशी भरतात हे मी तुम्हाला दाखवेलच, पण आहे ना ही उतरण मी एवढी मोठी घेतली आहे। मला छोट्या साईजमध्ये घ्यायची होती, पण आता सर म्हणाले की असू दे, छान दिसते ही, आणि त्यांच्याकडे ना मला छोटी घ्यायची तर त्यांच्याकडे एकच पीस होता। उतरण घेताना म्हणजे 2 पीसमध्ये म्हणजे 5-5 असे दोन्हीकडे घ्यावे लागतात। त्यामुळं मग तशी त्यांच्याकडे ही अवेलेबल नव्हती आणि त्यांनी मला रिजनेबल रेटमध्ये बी दिली, म्हणून मग मलाही काही वाटलं नाही। तर त्यामुळं मग मी घेऊन आले। देवघरामध्ये उतरणीचं महत्त्व असतं। आता आपण म्हणतो की देवघरात या सगळ्या गोष्टी, पण आपल्याला जेवढ्या जमतात ना, जेवढे आपल्याला त्यांचं व्यवस्थित ठेवता येतात तेवढ्याच गोष्टी देवघरात ठेवाव्यात। जर जमत नसेल ना, नाही घेतल्या तरी चालतात, पण ज्या गोष्टी आपल्याकडं आहेत त्या व्यवस्थितच त्यांची म्हणजे घासणे म्हणा की व्यवस्थित त्यांना पौर्णिमेला भरणं म्हणा, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, तरच या गोष्टी आणण्याने देवघरात ठेवण्याने महत्त्व वाढतं। नाहीतर एखादी गोष्ट आणण्याने तेवढं महत्त्व वाढत नाही जेवढं आपण ते वस्तू व्यवस्थित ठेवत नाही त्याने हे होतं। तर असं तर ही उतरण कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा। आणि उतरणी कशी भरायची आहे आणि काय काय भरतात त्याच्यामध्ये, त्याचा मी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकेल। आणि आता देवपूजे रिलेटेडच माझे व्हिडिओ असतात, त्यामुळं देवांचंच आपलं व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी असतं। तरी पण मी माझ्या आयुष्यामध्ये काय काय होतं तेही मी डेली ब्लॉगमध्ये नक्की टाकण्याचा प्रयत्न करेल। तर हे उतरण अशा प्रकारे ठेवली जाते। तर उतरणी 5 असतात आणि या मोठी साईजमध्ये आहेत। 5 नंबरची तुम्हाला घ्यायची असेल तर ही 5 नंबरची साईज आहे उतरणीमध्ये। तर छानपैकी उतरण मी भरेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच। तर अशा हे उतरणी आणि त्यांना आहे ना मी नवीन आणल्या की आपल्याला आहे ना व्यवस्थित धुवून मग भरायच्या असतात। त्यामुळे ती मी बाजूलाच काढून ठेवल्या, अजून काही मी भरल्या नाही आहेत, फक्त मी तशाच ठेवल्या आहेत। फक्त आणल्यावर मी घरामध्ये कुठलीही वस्तू आणू, घरामध्ये आणल्या थोडीशी आपला हळदी कुंकू लावून पूजा करते, नंतरच मग ते काय असेल ते नंतर करते। तर आता सकाळचं नाश्त्याला काय बनवायचं म्हणून आज मग मी आहे ना ही उडीद डाळ भिजू घातली होती। आता त्याचे बघू, आता दही वडे होतील नाहीतर वडे तरी होतील असं माझ्या डोक्यात आहे। भिजू तर पहिल्यांदा घातली मी डोक्यात काही नसताना, आणि मस्तपैकी सकाळची सुरुवात चहाने केली, कारण आहे ना उन्हाळा असला तरी चहा प्यावासा वाटतो। त्यानंतर आम्ही दुपारी गेलो होतो उद्यानात। आता उद्यानात काय असं फिरायला जायला एवढा काही आमच्याकडे वेळ नव्हता, कारण आहे ना मुलांच्या शाळाही सुरू होणार
सरांचं जनगणनेचं कामही काही संपत नव्हतं, तर त्यातून वेळ काढून आम्हाला आज बाहेर जावं लागलं. तर आम्ही उद्यानात गेलो होतो, म्हणजे संभाजी महाराज उद्यानामध्ये. तर ते खूप छान आहे आणि उद्यानामध्ये आहे ना, आता एवढा उन्हाळा आहे तर तिथली हिरवळ बघूनच आहे ना मनाला इतकं प्रसन्न करत होतं. आणि एक महत्त्वाचं काम म्हणजे आम्ही उद्यानात जाण्याचं म्हणजे एक रील मी बघितला होता इंस्टाग्रामवर. तर तिथे आहे ना झाडं आहेत ना मिळत होते रिजनेबल रेटमध्ये. त्यामुळं मग म्हटलं आता पावसाळा सुरू होणार आहे आणि मग पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडे लावले तर खूप छान येतात. तर तिथं गेलो तर ते बंद होतं आणि रील बघितली तर खरंच कधी कधी असं वाटतं की काय खरं आहे का कधी खोटं आहे असं वाटतं. तर असं तर सुट्टी असल्यामुळं आम्हाला तर काही झाडं मिळाले नाहीत, तर आम्ही तसंच आलो. पण उद्यान काही बघायचं सोडलं नाही, छानपैकी उद्यान बघितलं आणि खरंच खूप छान आहे हे उद्यान. आणि एंट्री फी ही तिथं काहीच नव्हती आणि खरंच खूप छान वाटलं तिथं फिरल्यानंतर. कारण ऊन एवढं होतं आणि उद्यानात गेल्यानंतर खरं मनाला प्रसन्न वाटतं. आणि उद्यानात आहे ना खूप सारे असे बघण्यासारखे आणि खूप छान फुलंही होते. आणि इथं विशेष म्हणजे मला आवडणारी गोष्ट म्हणजे एक किल्ल्याची प्रतिकृती, म्हणजे सिंहगड किल्ला आहे ना त्याची प्रतिकृती एकदम छान छोट्या ह्याच्यात केली होती. आता तिथं व्यवस्थित असं हे केलं नव्हतं, झाडून ते काढलं नव्हतं, पण खूप छान अशी प्रतिकृती तयार केलेली होती. तर तीच मला खूप आवडली तिथं. आणि मुलांना खेळण्यासाठी ही खूप छान जागा आहे. त्यानंतर मुलांसाठी आम्हाला आहे ना आता शाळा सुरू होणार आहेत म्हटल्यावर खरेदी तर आलीच. तर आता खरेदी करायची होती. आता बऱ्यापैकी मोठ्या मुलाची तर आहे ना त्याची खरेदी झाली, कारण 1 महिना त्याची शाळा ऑलरेडी झाली आहे. तरी पण काही गोष्टी राहिल्या होत्या तर ते घेतल्या, शूज घेतले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. येतानाच मी चिकन घेऊन आले होते. आता चिकन म्हणलं तर मी तर खात नाही, पण सर मुलांसाठी मी आणते आणि करूनही देते. तर आता त्यांच्यासाठी मी चिकन रस्सा बनवणार होते आणि मस्तपैकी चपाती आणि राईस असं संध्याकाळचा मेनू मी ठरवला होता. आणि माझ्यासाठी मी आमरस बनवला होता. तर असं जेवण मस्तपैकी काम नाही घरी सांडून भरी असं म्हणल्यागत होतं माझं. कारण संध्याकाळी जेवण झालं तरी मला एखादं तर काम शिल्लक राहिले असंच वाटतं. तर आता हे खूप दिवसापासून ह्याला कलरिंग करायचं राहिलं होतं, तर मग हे दुसरं एक बनवलं मी. कारण आहे ना मला आहे ना एकच गोष्ट येत असेल ना तर ते बनवायला खरंच खूप आवडतं. मग मी अजून एक बनवलं आणि हे वॉलपट्टीपासूनच बनवलं आहे. घरात शिल्लक राहिल्यावाली वॉलपट्टी अशी तशीच पडून जाईल म्हटलं, सांडून जाईल, तर याचं बनवलं पाहिजे आणि छान कलरिंग केलं ना त्याला खूप छान असं दिसतं. आणि आपल्या देवपूजेमध्ये किंवा देवघरामध्ये एखादी वस्तू ठेवायला आहे ना खूप साऱ्या गोष्टी लागतात की ते त्याच्यामुळं पूजा आपली म्हणा आपल्या देवघराला खूप छान असं वाटतं, म्हणजे आपल्याला बघायला वाटतं. त्यामुळं मग मला अशा छोट्या छोट्या गोष्टी मी करायला खूप आवडतात. त्यामुळंच मी हे हवन बनवायला बनवलं आणि नंतर कलर करायला घेतला. तर हे हवन कसं वाटतंय तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा. तर आहे ना ह्या हवनला अगोदर मी आहे ना साधा कलर दिला होता आणि त्यानंतर मग असा केशरी कलर. आता कलर आपल्या ह्याच्यानुसारही आपण देऊ शकतो. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.